हॅलो फ्रेंड्स, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतींचे व्हिडिओ असतात. वेगवेगळ्या पद्धतींचे म्हणजे फक्त माहिती असेल असेच व्हिडिओ असतात. त्याच्यामध्ये ना तर कुठले सॉन्गचे व्हिडिओ असतात, ना तर कुठले वैयक्तिक व्हिडिओ असतात. फक्त एखाद्या गोष्टींची माहिती देण्याबद्दलचेच व्हिडिओ असतात. आता याच्यामध्ये सुद्धा अनेक असे यूजर्स असतात. खरं तर एखादा यूट्यूबचा चॅनल तेव्हाच पुढे जातो जेव्हा त्याच्यावरचे व्हिडिओ हे पाहिले जातात किंवा त्याला कमेंट येतात किंवा ते व्हिडिओ लोकांना आवडतात. त्याच वेळेस लोक ते व्हिडिओ पाहतात. आता एखादा व्हिडिओ जर समजा लोक बघत असतील तर त्यातील काही कंटेंट त्यांना आवडतो म्हणून ते पाहतात. आता पाहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रकारची व्हरायटी असते. काही लोक हे आपण व्हिडिओ छान बनवला आहे म्हणून कमेंट करणारे असतात, तर काही लोक ताई चांगला व्हिडिओ आहे पण अजून याच्यामध्ये तू आणखी काहीतरी चांगलं करू शकतेस असं कॉन्फिडन्स देणारे लोक असतात. परंतु काही लोक असे असतात की त्यांना दुसऱ्यांचं चांगलं बघवतच नाही. म्हणजे कसं असतं की त्यांना फक्त नावं ठेवणं एवढंच त्यांच्या रक्तात असतं, प्रवृत्तीत असतं. आता आजचा हा व्हिडिओ मी जे म्हणते आहे ना, की मला खरंच आज खाली एक कमेंट आली. त्याच्यामध्ये एक कमेंट अशी होती की म्हणजे एकच व्यक्ती आहे की तो त्या पद्धतीची कमेंट करतो सारखी, की तू व्हिडिओज का बनवतेस, तू कशाला बनवते, तुला काही नॉलेज नाही आहे, तू माहितीपूर्ण तुझ्याकडं व्हिडिओ नसतात. मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जीवनामध्ये काय करायचं याचा निर्णय स्वतः तो व्यक्ती घेऊ शकतो. तुम्हाला एखाद्याचा निर्णय किंवा एखाद्याची गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही ती गोष्ट बघू नका, करू नका. परंतु तुम्ही दुसऱ्याच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वतःचं ज्ञान का पाजळता? जर मी हा व्हिडिओ आत्ता बनवते, माझी भाषा एखाद्याला आवडली नाही, ऑलरेडी मी नगर साईडची आहे, आमची भाषा अशीच आहे, आमच्या इकडं प्रेमाने बोललं तरीसुद्धा आरे कारेचीच भाषा वाटते. पण मला आवर्जून मला हां, जर प्रत्येक वेळीस वेगवेगळा व्यक्ती असेल, वेगळा यूजर असेल की जो सांगत असेल की ताई तुझं कंटेंट चांगलं नाही आहे, तर मग ठीक आहे, आपण मान्य करतो की आपला कंटेंटच खराब असेल बाबा म्हणून आपल्याला असे कमेंट येत आहेत. परंतु माझ्या व्हिडिओच्या खाली काही जणांनी ऑलरेडी माझा चॅनल एवढा काही मोठा नाही आहे, त्यामुळे एवढे असे काय कमेंट पण नाही आहेत. पण जे काही कमेंट आहेत ते खूप छान छान कमेंट आहेत काही लोकांचे, की खरंच खूप छान माहिती मिळते. इन्फानाईट बीकनचे व्हिडिओ असो किंवा शेअर मार्केट रिलेटेड व्हिडिओ असो, अगदी म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ असतात, सगळ्या गोष्टी असतात, असेही कमेंट करणारे लोक आहेत. परंतु एकच असा व्यक्ती आहे, आता पुन्हा जर त्या व्यक्तीची कमेंट आली ना तर मी नक्की त्या व्यक्तीचा नाही का स्क्रीनशॉट घेऊन मी तो व्हिडिओ बनवेल. की प्रत्येक व्हिडिओच्या खाली म्हणजे निगेटिव्हच कमेंट असते. तो व्यक्ती मला काही वाईटही बोलत नाही, परंतु नकारार्थी कमेंट असते आणि मला माझ्या जीवनामध्ये नकारार्थी गोष्टी आवडतच नाही. म्हणून हा आजचा खरं तर मी व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर दुसऱ्याचं बघवत नसेल ना किंवा पहिली गोष्ट तर यूट्यूब हा फ्री ॲक्सेस प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ व्हिडिओज असतात, वेगवेगळ्या पद्धतींचे व्हिडिओ असतात. तुम्ही जे स्क्रोल जरी केलं ना तरी व्हिडिओचा पॅटर्न व्हिडिओ बदलत असतात. मग तुम्हाला जर समजा एखादा क्रिएटरचा व्हिडिओ आवडतच नसेल तर तुम्ही तो बघूच नका ना, तुम्ही त्याला फॉलो करू नका, तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन क्लिक करू नका. परंतु तुम्ही तो व्हिडिओ ओपन करता, क्लिक करता, ऐकता आणि नंतर खाली त्याच्यावर कमेंट करता की तुला नॉलेजच नाही आहे, तुला हेच नाही आहे, तुला तेच नाही आहे. गरज काय? मी म्हणते, मी माझ्या जीवनात काय करायचं हे माझं आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करताना तुम्हाला जर खरंच काही प्रॉब्लेम असेल जेन्युअल तर तीच कमेंट करा. उगाचच मला ज्ञान पाजळायची गरज नाही आहे. आणि हा व्हिडिओ प्रत्येकासाठी नाही आहे, फक्त त्या एका स्पेसिफिक यूजरसाठी आहे की जो मी व्हिडिओ टाकला की त्याच्यात तो काहीतरी नकारार्थी कमेंट केल्याशिवाय त्याला काही चैन भेटत नाही. मला माहीत नाही त्याची माझ्या व्हिडिओशी किंवा माझ्याशी काही पर्सनल दुश्मनी आहे, माहीत नाही, पण त्याचा व्हिडिओच्या खाली त्याची कमेंट येते म्हणजे येते. बाकी
म्हणतातच ना, आपल्या प्रगतीत निंदकाचे मोठे योगदान असतं. तसंच निंदकाचे घर असावे शेजारी, असं जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी का म्हटले, ह्याची प्रचिती मात्र मला आता खरंच यायला लागली आहे. की जर समजा आपण एखादं चांगलं काम करत असेल तर आपली प्रगती ही लोकांना बघवतच नाही. पहिली गोष्ट ते ना काड्याकुड्या करायला मोकळेच असतात. त्यामुळे माझे व्हिडिओज आहेत, बघावं वाटले तर त्या व्यक्तीने बघावे, नाहीतर काही म्हणजे हरकत नाही आहे. फोर्सफुली मी माझा व्हिडिओ बघाच असं कुणालाच करत नाही. त्यामुळे दुसऱ्यांची निंदा करण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या कमतरता काढण्यापेक्षा स्वतः जीवनात काहीतरी करावं असंच मला म्हणायचं आहे. थँक्यू.